श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखमोषि। सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखमोषे नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्ये। हा जो आत्मा आहे, आपण आत्मा म्हणजे आपण, तर ह्या आपलं जे शरीर आहे हे 9 द्वाराचं घर आहे। त्याला 9 दार आहेत, 9 दार। ह्या 9 दाराच्या शरीरामध्ये हा जो आत्मा आहे म्हणजे आपण सुखाने राहतो। 9 द्वारे कोणीही बघा, आपण ज्यावेळेस संसारात आलो, पृथ्वीवर आलो, सृष्टीत आलो, त्यावेळेस आपल्याला 184 शरीरं भेटली। 84 लक्ष शरीर आहेत। आता सगळ्याच शरीराला 9 द्वार आहेत का नाही काय माहीत नाही मला, तसं काही गीतेमध्ये सांगितलं नाही, परंतु मनुष्य देहाच्या शरीराला मात्र 9 द्वार आहेत। आणि 9 द्वार आहेत आणि त्या 9 द्वाराच्या शरीरामध्ये, 9 द्वाराच्या घरामध्ये एक प्रकारचं घरच आहे आपलं शरीर। म्हणजे आपलं हे घरच आहे। शरीर म्हणजे आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी मिळालेलं एक साधन आहे। आणि सगळ्या 184 शरीरापैकी, 184 घरापैकी सगळ्यात उत्कृष्ट घर म्हणजे मानव देह आहे। मानव देह एक असं घर आहे की ते सर्वात उत्कृष्ट घर आहे। आणि त्या घराच्या साधना करून ते साधन आहे आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत। पण फार वेळ दिलेला नाही, ते कलियुगामध्ये 100 वर्षासाठी दिलेलं आहे आणि 100 वर्षामध्येच आपण आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची। तर माय बाबा, आपल्याला तुम्ही म्हणता 100 वर्षात परमेश्वर प्राप्ती कशी होऊ शकते? बघा, आपण जी साधना केली, कोणी लोक साधना करतात, बरेच लोक साधना करतात आणि त्या साधनाचं फळ त्याला मिळत असते। आपली रानूमंडल होती, त्या रानूमंडलनं त्या साधना केली म्हणजे भीक मागून खाल्लं, आणि ही साधनाची एक प्रकारची। आणि तिच्या साधनेला एक दिवस फळ आलं आणि ती रातोरात स्टार बनली, रातोरात ती म्हणजे विमानानं फिरू लागली। म्हणजे एवढं महत्त्व आहे आपल्याला। परमेश्वर नेहमी दाखवून देत असतात की त्याचं ताकद, परमेश्वराची ताकद आहे ती दाखवून देत असतात, पण आपण ती ताकद जाणून घेत नाहीत आणि आपल्यात काही फरक पडत नाही। आता रानूमंडळ एका दिवसात स्टार झाली तर याच्याकडे आपण पाहिलं सोडून दिलं, पण ती पाहून सोडून द्यायची गोष्ट नाही। ती एका दिवसात कशी काय होऊ शकते? एका दिवसात नाही, तिनं अनेक वर्ष ते भीक मागून खाल्लं आणि चारित्र्य सांभाळलं। चारित्र्य सांभाळून ती बाई, तिला एक दिवस देवता प्रसन्न झाली आणि देवतेनं तिला ते सुखफळ दिलं। आता ते टिकलं नाही ती गोष्ट वेगळी, परंतु दिलं सुखफळ। तर आपण देखील आपल्याला परमेश्वरासाठी हे शरीर परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला दिलेले आहे। जर आपण तशी साधना केली तर निश्चितच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते। तर मग माझा आपला जो आत्मा आहे, आपण आहोत, आत्मा म्हणजे आपण आहोत, पण ह्या आत्मा ह्या शरीरामध्ये काय सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखमोषि 9 द्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्ये। या 9 द्वाराच्या शरीरामध्ये हा आत्मा जो आहे तो म्हणजे सुखानं राहतो। तर हे 9 द्वाराचं शरीर कसं आहे गीतेमध्ये सांगितलेलं आहे, तर त्याच्या 36 विभागाचं शरीर आहे आपलं, त्याला 36 विभाग आहेत। तर त्याच्यामध्ये काय 7 धातू आहेत आपल्या शरीरामध्ये। तर कोणते धातू आहेत? त्वचा आहे, मांस आहे, रुधिर आहे, मज्जा आहे, मेद आहे, मांस आहे, अस्थि आहे आणि 10 वायू आहेत, प्राण, व्यान, आपान, उदान, समान, नाग, कुर्म, किरकिरी, देवदत्ता आणि धनंजय असे 10 वायू आहेत। 5 कर्मेंद्रिय आहेत, हात, पाय, तोंड, उपस्थानी, गुदा। 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्वचा, जीभ, डोळे, कान, नाक आणि इच्छा, द्वेष, सुख, दुःख देखील आपल्या शरीरामध्ये हे 4 आहेत। आणि 4 चातुष्टय आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, असं 35 विभाग झाले हे।
आणि 36वं संलग्न आहे. तर असं हे शरीर 36 विभागाचं आहे आणि या 36 विभागाच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे आपला तो सुखानं राहतो. तर ह्या शरीरामध्ये सुखानं आपण राहत असताना आपल्याला नुसतं राहायचंच नाही आणि 100 वर्ष कशी तरी काढायची नाही. तर हे शरीर आपल्याला परमेश्वर प्राप्तीसाठी दिलेलं आहे. या देहाचे आणि साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. तुम्हाला हे शरीर देऊन तुम्हाला परमेश्वर प्राप्तीचा अधिकार परमेश्वरानं दिलेला आहे. तसे तर 184 शरीर आहेत आपल्याला, तर त्या शरीरामधून आपल्याला प्रवास करावाच लागतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं शरीर म्हणजे मानवाचं शरीर आहे. त्या मानवाच्या शरीरात आल्यानंतर आपल्याला परमेश्वर गोविंदा माधव याच देहामध्ये आपल्याला गोविंद माधव म्हणता येते. आणि हे देह परमेश्वरानं दिलेलं देह आहे. आणि मग ह्या देहाला 3 गोष्टी आगाऊच्या दिल्यात परमेश्वरानं. बुद्धी दिली, स्वातंत्र्य दिले आणि वाचा दिली. तर बैलाचा जर तुम्ही विचार केला, बैलाला बुद्धी नाही, बैलाला वाचा नाही, बैलाला स्वातंत्र्यता नाही. तर असं बैलाजवळ 3 गोष्टी नाहीत, इतर कोणाच योनीजवळ नाहीत. म्हणून त्या योन्या ह्या नरक योन्या आहेत. त्याला नरक योन्या म्हणलेलं आहे. आणि ही जी मानव योनी आहे ती मानव योनी जी आहे ती मोक्ष योनी आहे. म्हणून मायबाबा तुम्हाला ही मोक्ष योनी मिळालेली आहे. तर इथं गीतेचा अभ्यास करा. गीतेचा अभ्यास तेवढा काही अवघड नाही. आणि गीतेमध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनाच्या भल्यासाठी सांगितलेली आहे. तर मी तुम्हाला दररोजच प्रत्येक गोष्ट सांगायलो. तर कोण दिवशी काय सांगतो, कोण दिवशी काय सांगतो. तर आज आपलं जे शरीर कसं आहे आणि शरीर किती दिवस आपल्याजवळ राहतं आहे आणि शरीर म्हणजे कशाचं आहे. हा शरीर हे जड आहे मायबापू. शरीर हे जड आहे, पंचमहाभूताचं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि रस, तम, सत्व असं 8 प्रकृती आहे. आणि ह्या प्रकृतीमध्ये आपला जो आत्मा आहे तो सुखानं राहतो. परंतु त्याला जर काही ह्या 9 दारापैकी एखादं दार जर बिघडलं तर मग मात्र त्याला दुःख होते, त्या आत्म्याला दुःख होते. मनात राहणाऱ्या. जसं आपलं घर जर गळू लागलं, आपलं घर जर गळू लागलं तर आपल्याला त्याचा त्रास होतो. तसं आपलं जर म्हणजे हे शरीर आहे, ते शरीर 36 विभागाचं आहे. तर 36 विभागापैकी काही एखादा विभाग जर बिघडला तर आपल्याला त्या आत्म्याला, मधातल्या आत्म्याला त्रास होतो. म्हणून ह्या शरीराला आपण जपायचं आहे. आणि शरीराला जपायचं आहे तर 100 वर्ष हे आपल्या जवळ राहतं आहे. आणि त्याच्यामध्ये 3 अवस्था होत असतात, कौमारम, यौवनम आणि जरा. लहानपण असतं आहे, तरुणपण येतं आहे आणि म्हातारपण येतं आहे. तर ह्या 3 अवस्थेमधून आपल्याला जावं लागतं आहे. आणि आपल्याला खरं म्हणलं तर आपल्याला हे शरीर परमेश्वरानं 184च्या यवनेतून सुटून परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी हे शरीर दिलेलं आहे. परंतु आपण इथं आल्यानंतर ह्या सांसारिक सुखाला भुलतो आणि संसाराच्या नादी लागतो आणि आपल्या शरीराचं आपण मातेरे करतो. मायबाबा हे शरीर अत्यंत चांगलं आहे. हे शरीर तुमचा बंगला आहे आणि ह्या बंगल्यामध्ये तुम्ही सुखानं राहा. आणि सुखानं राहत असताना परमेश्वराचं चिंतन करा आणि ह्या 184च्या यवनेतून सुटून जा अशी तुमच्या चरणी विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, हा देवल ऑफिशियल ग्रुप आहे. ह्या ग्रुपवर जर तुम्ही नवीन असता तर ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा. किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं नाही, अनावधानानं तुमच्याकडून राहिलं सबस्क्राईब करायचं, तर विनंती करतो की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही काळजी घ्या. टेक केअर. तुमची स्वतःची काळजी घ्या, शरीराची काळजी घ्या. शरीर फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि हे शरीर जास्त दिवस आपल्याजवळ राहणार नाही, 100च वर्ष राहणार आहे. म्हणून हे शरीर आहे तोपर्यंतच काम क्रोधत भवमग स्वयुक्त स सुखी नरा. तुम्हाला जर सुखी व्हायचं असलं तर कामाचा, क्रोधाचा आवेग हे शरीर आहे तोपर्यंत आवरा. नंतर काही होणार नाही बाबा. एकदा शरीर जर आपल्या हातातून सुटलं तर आपण कोण्या देहामध्ये जाऊ आणि काय दुःख भोगू याचं आपल्याला अनुमान नाही. परंतु एक अनुमान आहे आपल्याला की जर आपण इथं चांगले कर्म केले तर आपल्याला
आपली गती पुढं चांगलीच होणार आहे आणि ते पुढं बी चांगली होईल आणि इथं देखील चांगली होईल जर तुम्ही चांगले कर्म केले. इथं वाईट कर्म केले तर इथं देखील वाईट गती होईल तुमची आणि पुढं देखील वाईट गती होईल. म्हणून इथं चांगले कर्म करा मायबापो आणि चांगल्या गतीला प्राप्त व्हा अशी मी विनंती करतो. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.